नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन लाईव्ह इंग्लिश जो पेज नंबर 103 अँड 104 वरती आहे तो आज आपण पाहणार आहोत. या लेसनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे इट्स माय जर्नी अशा कॅप्शनखाली आपल्याला काही फॉर्म्स दिलेले आहेत, ते कसे फिल करायचे, त्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, जे फ्रिक्वेंटली वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे आपण पाहणार आहोत. या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहूयात. तर चला तर मग सुरुवात करूया. इट्स माय जर्नी. खाली काय दिले ते पाहूया. हर्षिता अँड राजू प्लॅन टू विजिट अजंठा अँड एलोरा केव्ज अँड सम हिस्टॉरिकल प्लेसेस ॲट औरंगाबाद, म्हणजे सध्याचं संभाजीनगर. They ask their parents if they can book their own tickets online. So they go to their friend David, who is able to book tickets online. He helps them to book द टिकेट्स. आता हर्षिता आणि राजू यांना अजंठा, वेरूळ या लेण्यांना, गुफांना भेट द्यायची आहे, जे सध्याचं संभाजीनगर आहे. तर त्या ठिकाणी या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे. तर ते स्वतःची तिकिटे ऑनलाईन काढू शकतात का, असे ते आपल्या पालकांना विचारतात. म्हणून ते त्यांचा मित्र डेव्हिडकडे ऑनलाईन तिकिटे बुक करण्यासाठी जातात. तो त्यांना मदत करत असतो. तर खाली काही फॉर्म्स दिलेले आहेत. तर जो ग्रीन कलरमध्ये आहे तो आहे ऑनलाईन बस तिकीट बुकिंग. यामध्ये जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं तर तुम्हालाही हा फॉर्म कसा भरायचा ते कळेल. तर स्टेप 1 पाहूया. फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून आहात, तुमच्या शहराचं नाव काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. टू म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे, कोणत्या शहरात. आता या ठिकाणी त्यांना औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला जायचे, म्हणून या ठिकाणी येईल संभाजीनगर. त्यानंतर आहे ऑनवर्ड डेट, म्हणजे जी डेट तुम्ही जाणार आहात ती लिहायची आहे. रिटर्न डेट कोणत्या तारखेला वापस येणार आहात तर ती डेट लिहायची आहे. आणि पुढं सर्चचं बटन दाबायचं आहे. तर ते बटन दाबल्यानंतर जे काही अवेलेबल बसेस आहेत ते तुमच्या समोर येतील किंवा ते ऑप्शन्स तुमच्या समोर येतील. खाली सिलेक्ट युअर बोर्डिंग ऑर ड्रॉपिंग पॉईंट. स्टेप बी पाहूया. तर बोर्डिंग म्हणजे तुम्ही कुठून बसणार आहात, कोणत्या स्टेशनवरून किंवा कोणत्या ठिकाणावरून बसणार आहात. आणि ड्रॉपिंग म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी सोडायचं आहे किंवा तुम्ही कुठे उतरणार आहात. आता स्टेप 3 पाहूया. पॅसेंजर डिटेल्स. आता यामध्ये जे प्रवासी आहेत त्यांचे डिटेल्स द्यायचे आहेत. नेम, तर सुरुवातीला तुमचं जे काही नाव आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. मग तुम्ही मेल आहात का फिमेल आहात, तर स्त्री पुरुष जे काय आहात ते त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. तुमचं वय खाली टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल, मोबाईल नंबर आणि त्याखाली येईल तुमचं टोटल अमाऊंट, किती रुपये लागतील तुम्हाला तर ते येईल. आणि खाली सर्वात शेवटी निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये येईल प्रोसीड टू पे. आणि मग हे पेमेंट करण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू होईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर. आता दुसरा फॉर्म पाहूया जो ऑरेंज कलरमध्ये आहे. तर तो आहे ट्रेनच्या बुकिंगचा. तर सुरुवातीला आपण युजर आय डी या ठिकाणी टाकणार आहोत. स्टेप 1 पहा. पासवर्ड तुमचा. आता या ठिकाणी लॉग इन करायचं म्हणजे तुम्हाला एक सुरुवातीला तुमचं अकाउंट बनवावं लागेल. तर त्याचा युजर आय डी आणि त्याचं जे काही पासवर्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि मी लॉग इन व्हाल. आता स्टेप 2 पाहूया. बुक ट्रेन तिकीट्स ऑनलाईन. या ठिकाणी आपण बुक ट्रेनवरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर फ्रॉम, आता आपण बस जे डिटेल्स भरले तसेच डिटेल्स आहेत. तुम्हाला कुठून जायचं आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणाहून जाणार आहात ते ठिकाणी या ठिकाणी फ्रॉममध्ये टाकायचं आहे. टू म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे, तर या ठिकाणी आता संभाजीनगर दिलेलं आहे म्हणजेच औरंगाबाद दिलेलं आहे. तर ते ठिकाणी या ठिकाणी लिहायचं आहे. चूज डेट, तुम्हाला या ठिकाणी प्रवासाची डेट टाकायची आहे. त्यानंतर क्लास, आता फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, त्यावरती जे क्लिक केलं तर ऑप्शन येतील, ते ऑप्शन तुम्हाला चूज करायचे आहेत. त्यानंतर सर्च ट्रेन्स. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर संभाजीनगरला जाणाऱ्या जेवढ्या काही ट्रेन्स आहेत त्याचे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील. तर त्याच्यातलं तुम्हाला जे योग्य आहे ते क्लिक करायचं आहे. ती ट्रेन तुम्हाला निवडायची आहे. स्टेप 3 पाहूया. ट्रेन नंबर, ट्रेन नेम, डेट ऑफ जर्नी,
आता हे डिटेल्स तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला भरायचे असतील किंवा एखाद्या वेळेस त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेले असतील. ट्रेनचं काय नाव आहे, काय नंबर आहे, हे सगळे डिटेल्स तिथे आपोआप आलेले असतील. तर डेट ऑफ जर्नी तुम्हाला टाकायचं आहे फ्रॉम. इथं देखील तुम्हाला कुठून जायचं आहे आणि कुठे जायचं आहे हे 2 या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर आहे बोर्डिंग ॲट. या ठिकाणी टाईम देखील विचारलेला आहे आणि खाली नावांच्या लिस्ट आहेत किती जण जाणार आहेत किंवा किती जण प्रवास करणार आहेत त्या सर्वांचे डिटेल्स या ठिकाणी लिहायचे आहेत. नेम, एज, त्यांचे सर्व काही डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत. खाली रिटर्न ऑर ऑनवर्ड जर्नी. तुम्हाला रिटर्नचंही तिकीट बुक करायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर त्याचेही पुढे डिटेल्स येतील, ते भरायचे आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आणि खाली टाईप द बॉक्स बिलो. आता खाली तुम्हाला कॅप्चा दिसत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही अंक आहेत, आकडे आहेत किंवा अल्फाबेट्स आहेत, ते जसे दिलेले आहेत तसेच खाली टाकायचे आहेत खालच्या बॉक्समध्ये आणि प्रोसीड टू पे करायचं आहे. प्रोसीड टू पे केल्यानंतर पेमेंट करण्याचे काही ऑप्शन येतील, ते आपल्याला निवडून ते पेमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीचं अगदी सोपं ऑनलाईन तिकीट बुकिंग आपल्याला करायचं आहे. तुम्हीही ट्राय करू शकता आणि नक्कीच करा, म्हणजे तुम्हालाही या गोष्टी कळतील. तर आता फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स म्हणजे FAQ काय काय दिलेले आहेत ते पाहूया. सेकंड, वर्क इन पेअर अँड राईट डाऊन द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, शेअर देम विथ द क्लास. म्हणजे आपल्याला गटाने कार्य करायचं आहे आणि खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या वर्गामध्ये त्या शेअर करायच्या आहेत. तर जनरल क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट, व्हॉट टाईप ऑफ बसेस कॅन आय बुक अ तिकीट फॉर? Answer, types of buses available for options are first semi-sleeper buses, second semi-luxury or sleeper buses, or third Volvo buses म्हणजे luxury buses. Second question, what are the specification of a Volvo? Answer is Volvo express buses having very few 1 or 2 stops between boarding point and destination. They are air conditioned with comfortable seats. Third, sleeper and semi-sleeper buses. Answer is sleeper buses. Sleeper buses have 8 sleeper berths on each side, total 16 berths. They are AC or non-AC buses. Semi-sleeper buses have relaxing seats which can be stretched to inclined position. आता रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन पाहूया, या संदर्भातील क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट, डू आय नीड टू रजिस्टर बिफोर बुकिंग अ बस तिकीट? Answer is yes, you need to register before booking bus ticket by providing your username and password. This is done at the time of booking. Second question, what are the benefits of registering on journey.com? Answer is by registering on journey.com you do not have to travel to the station to book your ticket. You can comfortably book your ticket, reserve your seat from the comfort of your home or a nearby cyber cafe. You can book your ticket at any time during a day. Once you can register on journey.com, you do not have to provide the details, address, email, mobile, file booking, as these details are saved with them. आता बुकिंग इन्फॉर्मेशनच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट, हाऊ कॅन आय बुक अ बस तिकीट? Answer is just log in with your registered user ID and password. Select your destination, date of journey, type of the bus you want to travel on. Pay online by credit or debit card and your ticket is confirmed. Second question, can I book a return bus ticket? Answer is yes, you can book a return bus ticket by providing your return journey date on journey.com. Third question, I don't have internet access. Can I still booking a bus ticket? Answer is yes. You can book a bus ticket just by visiting your nearest cyber cafe or any friend or relative who has internet access. Fourth question, how will I receive my bus ticket? Answer is you will receive your bus ticket on your mobile or your email ID provided by you on journey.com.
Fifth question, can I reserve my seat on the bus where booking my bus ticket? Answer is yes. You can reserve your seat while booking your bus ticket on journey.com. त्यानंतर तिकीट इन्फॉर्मेशनच्या संदर्भातले काही प्रश्न जे वारंवार विचारले जातात ते पाहूया. यामध्ये फर्स्ट, कॅन आय बोर्ड द बस विदाउट अ प्रिंट आउट ऑफ माय ई तिकीट? आन्सर इज येस. You may board the bus without printout of your e-ticket provided you have the e-ticket on your mobile and manage to show it to the bus conductor. Second question, do I need to present any identification while boarding the bus? Answer is no. त्यानंतर पेमेंटच्या संदर्भातले काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहूया. फर्स्ट, हाऊ कॅन आय पे फॉर माय बस तिकीट? Answer is after pressing proceed to pay option, you will be taken to the payment gateway. Choose the option of debit or credit card. Enter the required details including the charges for journey shown. Second question, can I pay for someone else bus ticket? Answer is yes. You can book and pay for anyone. बोर्डिंग इन्फॉर्मेशन च्या संदर्भातले प्रश्न पाहूया. वेअर डू आय बोर्ड माय बस फ्रॉम? Answer is you probably have to board your bus from the boarding point mentioned on the e-ticket. You may also board from any further boarding point of the bus. कॅन्सलेशन इन्फॉर्मेशन, जर आपल्याला तिकीट कॅन्सल करायचं असेल तर त्या संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत ते पाहूया. फर्स्ट, कॅन आय कॅन्सल माय बस तिकीट? आन्सर इज येस. यू कॅन कॅन्सल युअर बस तिकीट बिफोर द डेट ऑफ जर्नी. हाऊएव्हर यू हॅव टू पे द कॅन्सलेशन चार्जेस ॲज पर द बुकिंग पॉलिसी. सेकंड क्वेश्चन, इज देअर अ कॅन्सलेशन फी? Answer is yes. There is a cancellation fee. Third question, I have purchased 6 bus tickets but would like to cancel 2 bus tickets. Can I do that? Answer is yes. You can selectively cancel the tickets. Refund information. याच्या संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत. यामध्ये फर्स्ट, हाऊ अँड व्हेन विल माय रिफंड बी प्रोसीड ऑन अ कॅन्सलेशन बस तिकीट? आन्सर इज द रिफंड विल बी डिरेक्टली क्रेडिटेड टू युअर डेबिट और क्रेडिट कार्ड अकाउंट फ्रॉम which you have made the payment within 3 to 4 days of cancellation. Second question, if I miss my bus, am I eligible for a refund? Answer is no. If you miss your bus, you are not eligible for refund. Third question, what are the other cases when I am eligible for a refund? Answer is if the bus service is cancelled due to natural calamities. आता ट्रॅव्हल इन्फॉर्मेशनच्या संदर्भातले प्रश्न पाहूया. फर्स्ट, कॅन आय मॉडिफाय माय बस तिकीट बुकिंग? आन्सर इज येस. यू मे मॉडिफाय द बस तिकीट बुकिंग प्रोव्हाइडेड द सीट्स आर अवेलेबल. Second question, can someone else travel on my bus ticket? Answer is no. You have to cancel your ticket and book another ticket for someone else. You have to carry your identity proof to valid your e-ticket. Third question, how much luggage can I take on the bus? Answer is the allowable luggage weight is mentioned on the e-ticket and passenger is allowed only the limited luggage depicted on the e-ticket. तर आलं लक्षात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा आणि त्या संदर्भात FAQs काय काय आहेत ते कसे त्याचे आन्सर आहेत ते या ठिकाणी विस्तृत दिलेलं आहे. आपल्या चॅनलवरती इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इयत्ता 9वीच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.